आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। प्रभाग क्रमांक 18 उल्हासनगर महानगरपालिकेचा, त्यामध्ये आम्ही PRPच्या पॅनलमध्ये उभा आहोत. परंतु PRPचं जे पॅनल बनलेलं आहे त्यामध्ये RPI आठवले गटाचं आम्ही त्यांच्याकडनं निवडणूक लढवतोय. एक TOKकडनं आमच्यामध्ये आलेलं आहे आणि 2 PRPचे उमेदवार आहेत. म्हणजे असे 4 उमेदवार हे PRPच्या AB फॉर्मवर आहेत आणि त्यामुळे एक निशाणी आम्हाला मिळालेली आहे. आमची निशाणी नगारा आहे. ही निशाणी एक मिळण्यासाठी आम्ही सगळे AB फॉर्म हा PRPचा लावलेला आहे. आज जर परिस्थिती पाहिली तर वार्डामध्ये प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळतोय. मी 2 वेळा नगरसेवक होतो. माझी पत्नी लता शांताराम निकम एकदा नगरसेवक होते. प्रमोद ताले हे 3 वेळा नगरसेवक होते. तर त्याचबरोबर ॲडव्होकेट जय गायकवाड हा एक उमदा तरुण आमच्यासोबत आहे. प्रमोद ताले यांची मुलगी ही एक ॲक्टर आहे आणि अतिशय संवेदनशील अशी मुलगी आहे. त्यामुळे हे जे पॅनल आहे, आमच्या पॅनलमध्ये लोकांमध्ये कौतुकाचा विषय झालेला आणि जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त मतांनी लोक आम्हाला निवडून देतील. मागच्या वेळेस वैयक्तिक बोलायचं म्हटलं तर लता शांताराम निकम या अपक्ष ठरल्या. 1915 मतं त्यांना मिळाले आणि समोरचे जे उमेदवार होते काँग्रेसचे त्यांना 2055 मतं मिळाले. फक्त 155 मतांचा फरक पडलेला होता. कारण त्यावेळेस शिवसेना विरोधात होती. आज असं नाही, आज शिवसेना सोबत आहे आणि त्यामुळे शिवसेनेचे 1700 मतं आणि आमचे 1915 आणि त्यानंतर आम्ही जे काही काम केलं वार्डामध्ये, लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जातो किंवा लोकांच्या काय अडीअडचणी असतील त्या आम्ही सोडवण्याचा सतत प्रयत्न करतो आणि त्यामुळे आज आणि त्या तालेंची जी काही ताकद आहे, ॲडव्होकेट जय गायकवाडची ताकद, ही सगळी ताकद एक झालेली आहे. यामध्ये TOK सोबत आहे, PRP सोबत आहे, नंतर आनंदराज सेना सोबत आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या 6 प्रकारचे पक्ष आमच्या सोबत असल्यामुळे त्यांची सगळी जी ताकद आहे ती मोठी ताकद झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं पॅनल हे झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा, मतदारांचा आमच्यावर विश्वास असल्यामुळे मतदार आम्हाला मोठ्या संख्येने निवडून देतील. समोरच्या लोकांनी एक कुटील डाव केलेला आहे की आमच्या विरोधामध्ये त्यांनी अपक्ष वगैरे असे उमेदवार उभे केलेत ते यासाठी की आमची मतं खातील. परंतु जनता समजदार आहे, मतदार समजदार आहे, त्यामुळे असा प्रकार होणार नाही. जे मागच्या वेळेस झालं त्यांनी मागच्या वेळेस पण हा प्रकार केलेला, आज असं होणार नाही. आज आपल्याला त्यांच्यासोबत फिरणारे सुद्धा जे काही कार्यकर्ते सुद्धा आपल्याला आपल्या पॅनलला मतदान करतील आणि मोठ्या प्रमाणात निवडून देतील. सर, एकच शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर द्या की मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं? 1995ला मी पहिल्यांदा निवडून आलो अपक्ष म्हणून. फक्त 600 रुपये माझा खर्च झालेला. त्यानंतर मी जे काय काम केलं त्यानंतर मला पुन्हा मला निवडून दिलं, माझ्या मिसेसला निवडून दिलं आणि प्रचंड आपण काम केलेलं आहे. जिथे आज हा जो पॅनल झाला आहे, हा पॅनल माझा 95चा पण होता, 2002चा पण होता आणि त्यामुळे तिथे खूप काम केलं आहे. असा प्रभागातील एकही व्यक्ती नाही की ती अनोळखी आहे. नुसतं नाव सांगितलं लता शांताराम निकम किंवा शांताराम निकम की लोक लगेच ओळखतात. काही चेहऱ्याने ओळखतात, काही नावाने ओळखतात आणि त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होईल. विविध पक्ष संघटनासुद्धा आपल्यासोबत आहेत, कार्यकर्ते सोबत आहेत आणि यावेळेस आपण बहुमताने निवडून येऊ जी अशी खात्री आहे. या प्रभागातील सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की पाणी जे आहे, पाणी वेळेवर येत नाही. आम्ही ज्यावेळेस मी 95ला नगरसेवक होतो त्यावेळेस पाण्याचा प्रचंड ताण होता. आम्ही टँकरनी पाणी पोचवायचो, पण आज पाणी भरपूर आहे पण वेळेवर येत नाही. त्यामुळे लोकांना सगळी कामं सोडून त्या पाण्याच्या पाठीमागे लागायला लागतं आणि त्यामुळे आमचं पहिलं काम असणार की पाणी हे एकाच वेळेस, म्हणजे नळ जो वेळ असला पण त्या वेळेला नळ चालू केले की पाणी आलं पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती आम्ही इथे करणार आहे. अनेक ठिकाणचे जे काही रस्ते वगैरे आहेत ते रस्ते खराब अवस्थेमध्ये आहेत. उदाहरणार्थ आपला गुरुनानक शाळेपासून तर पाठीमागे सेंटर पार्क, इकडे विवेक ससानेच्या घरापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंतचा रस्ता बनलाच पाहिजे.
तो आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर अशोकवनचा रस्ता हा पण अतिशय खराब अवस्थेमध्ये आहे, तो बनवण्याचा प्रयत्न करू. विभागातील जे सार्वजनिक शौचालय आहेत त्यांना एकाही शौचालयाला दरवाजा नाही, अतिशय खेदाची बाब आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा आयुक्तांना भेटलो, परंतु ते झालं नाही. तर सगळ्यात पहिलं काम आमचं ते असेल की सगळ्या शौचालयांना दरवाजा लावायचे आणि आपल्या लोकांची लाज राखायची, अशा प्रकारचं आमचं एक काम असेल. लाईट वारंवार जाते त्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन असणार आहे. आणि बाकीच्या ज्या काही समस्या असतात शाळेच्या, आरोग्याच्या, दवाखान्यातल्या, ते तर आम्ही नेहमी करत असतो, यापुढे सुद्धा करत राहणार.